गेल्या दीड महिना संपूर्ण जग युद्धाच्या टेन्शनमध्ये होतं आणि कालची रात्र तर सर्वाधिक टेन्शन देणारी रात्र होती। अर्थात कारणही तसंच होतं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण संपूर्णतः बेचिराग करून टाकेन अशी धमकीच दिली होती। खरं तर 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता। यानुसार हॉर्मुझची सामुद्रधुनी लवकरात लवकर खुली केली नाही तर इराण बेचिराग करून टाकू असं ट्रम्प म्हणाले होते। 48 तास उलटून गेले होते आणि तो क्षण जवळ येत असताना जगभरातल्या प्रत्येकाला एक चिंता होती की अमेरिका कदाचित इराणवर अणुबॉम्ब टाकेल। इराणमधल्या प्रत्येकाच्या मनात धाकधूक होती, तशीच जगभरातल्या प्रत्येकाच्या मनात या घटनेबद्दल धाकधूक होती। अखेर घडलं भलतंच, पहाट होईपर्यंत युद्धविरामाची घोषणा झाली। खरं तर टेन्शन ते युद्धविराम हा संपूर्ण घटनाक्रम 12 तासात घडला। त्यामुळे ही इनसाइड स्टोरी 1 रात्र 12 तास 5 देश आणि 90 मिनिटांची ती आपण पाहूया। अखेर युद्ध थांबलं, जगानं सोडला सुटकेचा श्वास। 15 दिवसांसाठी अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम। कसं थांबलं युद्ध? पडद्यामागे काय झाल्या हालचाली? 1 रात्र 12 तास आणि 5 देशांमधली इनसाइड स्टोरी। 7 एप्रिलची ती रात्र ट्रम्प यांच्या एका इशाऱ्यामुळे अख्खं जग धास्तावलं होतं। आज कयामत की रात होगी असा जगाचा अंदाज होता, कारण ट्रम्प यांनी घोषणाच तशी केली होती। आज रात्री इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट होईल, जी पुन्हा कधीही परत येऊ शकणार नाही। असं व्हावं अशी माझी इच्छा नाही आहे, पण कदाचित असं होऊ शकेल। अर्थात आता सत्ता पूर्णपणे बदलली आहे। तिथे आता समजूतदार आणि कमी कट्टरतावादी लोक सत्तेत आले तरच काहीतरी चांगलं घडेल। कुणाला माहीत काय होईल ते आज रात्री समजेल। हा जगाच्या इतिहासाचा सर्वात कसोटीचा क्षण आहे। 47 वर्षांचा दबाव, भ्रष्टाचार आणि हत्यांचं सत्र आता अखेर संपेल। देव इराणच्या लोकांवर कृपा करो। ट्रम्प यांच्या धास्तावणाऱ्या या इशाऱ्यामुळे संपूर्ण जग चिंतेत होतं, पण पुढच्या काही तासात म्हणजे 8 एप्रिलच्या पहाटे 4 वाजता ट्रम्प यांनी आणखी एक ट्विट केलं। यात ट्रम्प म्हणाले, युद्धबंदी, इराणही सहमत झाला। मी 2 आठवड्यांसाठी इराणवरचे बॉम्ब हल्ले आणि हल्ले थांबवण्याबाबत सहमत आहे। हा द्विपक्षीय युद्धविराम असेल। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आणि त्यांच्या विनंतीनुसार मी आज रात्री इराणकडे पाठवण्यात येणारी विनाशकारी लष्करी शक्ती थांबवतोय। पण एक अट आहे, ती म्हणजे इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे, तात्काळ आणि सुरक्षितपणे उघडण्यास सहमती दाखवावी। हे करण्याचं कारण म्हणजे आम्ही सर्व लष्करी उद्दिष्ट पूर्ण केली आहेत, त्याहीपेक्षा आम्ही पुढे गेलो आहोत। आम्ही इराणसोबत दीर्घकालीन शांततेसाठी आणि मध्य पूर्वेतील शांततेसाठी एका ठोस कराराच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत। मला इराणकडून 10 कलमी प्रस्ताव मिळाला आहे। कराराला अंतिम रूप देण्यासाठी 2 आठवड्यांचा कालावधी आवश्यक आहे। अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून आणि मध्य पूर्वेतल्या राष्ट्रांचं प्रतिनिधित्व करत असताना या दीर्घकाळ चाललेल्या संकटावर तोडगा काढण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकणं हा माझा सन्मान आहे। ट्रम्प यांनी हे ट्विट करताच पुढच्या 40 मिनिटांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी युद्धविरामाच्या घोषणेला दुजोरा दिला। रात्री 8 ते पहाटे 4 या 8 तासात अमेरिका, इराण, इस्रायल, पाकिस्तान आणि चीन या 5 देशांमध्ये प्रचंड महत्त्वाच्या आणि वेगवान घडामोडी घडल्या। इराणला दिलेली मुदत संपण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी दोघांना फोन केला। पाकिस्तानचे सेनादल प्रमुख आसिम मुनीर यांना ट्रम्प यांनी फोन केला। मुनीर यांच्यानंतर ट्रम्प यांची इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंशीही चर्चा झाली। इकडे ट्रम्प यांच्या चर्चेनंतर मुनीर यांनी इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू केली, तर दुसरीकडे चीननेही इराणच्या नेत्यांशी बोलणी सुरू केली होती। अमेरिकन वेळेनुसार हल्ल्यांसाठीची मुदत होती रात्री 8 वाजेपर्यंतची। अखेर या सगळ्या फोनाफोनी आणि चर्चेनंतर शेवटच्या क्षणी अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी झाली। इराणला दिलेली मुदत संपण्याआधी 1.5 तासात या सगळ्या घडामोडी घडल्या।
युद्धविरामाचा निर्णय आता मोजतबा खामेनींना घ्यायचा होता. खामेनींनी अखेर चीन आणि पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर युद्धविरामासाठी हिरवा झेंडा दाखवला आणि दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलेलं आहे की इराण आणि अमेरिकेमध्ये सीज फायर झालेला आहे. हा सीज फायर 2 आठवड्याचा असेल आणि शुक्रवारपासून या सीज फायरवरती ज्या वाटाघाटी होणार आहेत त्या सुरू होतील. आणि याला काही प्रमाणामध्ये इराणने पण मान्यता दिलेली आहे की आम्ही सीज फायर मान्य केलेला आहे. परंतु त्यांनी 10 अटी ज्या आहेत हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर किंवा जगाच्या समोर मांडलेल्या आहेत. त्या जर मान्य झाल्या तर हे युद्ध कायमचं थांबू शकतं. युद्धविरामासाठी इराणनं अमेरिकेसमोर काही अटी घातल्यात. इराणच नाही तर लेबनॉन आणि गाझा पट्टीतही युद्धबंदी करा. हॉर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण कायम राहणार. हॉर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांकडून टोल गोळा करण्याचा इराणला अधिकार असेल. इराणचे सर्व आर्थिक निर्बंध तात्काळ पूर्णपणे मागे घ्या. इराणमध्ये झालेल्या नुकसानीची अमेरिकेनं भरपाई द्यावी. इराणला युरेनियम समृद्ध करण्याचा अधिकार असल्याचं अधिकृतपणे मान्य करा. इराणवर भविष्यात हल्ला न करण्याची लेखी आणि ठोस हमी द्या. आखाती देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये पाश्चात्य देशांचा हस्तक्षेप नको. इराणच्या हवाई हद्दीचं उल्लंघन थांबवण्याची खात्री द्या. संरक्षण, तेल आणि ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करणं थांबवा. सुरुवातीला 5 दिवस, नंतर 10 दिवस आणि आता 2 आठवड्यांचा सीज फायर डिक्लेअर करून एक प्रकारे इराण विरुद्धच्या युद्धाचा पॉज किंवा स्वल्पविराम लांबवण्याचाच प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. मागच्या काही तासांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक विधानं केली होती आणि एका रात्रीमध्ये आम्ही इराणची संपूर्ण संस्कृतीच नष्ट करू, इराणला पूर्णतः उद्ध्वस्त करू, अशा प्रकारची आक्रमक विधानं केली होती. या आक्रमकतेच्या मागे एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांची कोअर्सिव्ह डिप्लोमसी म्हणजेच संपूर्णतः दबाव तंत्राचाच हा त्या ठिकाणी भाग होता. आणि या दबाव तंत्रामुळेच अप्रत्यक्षपणे इराणला कुठेतरी निगोशिएशन टेबलवर आणणं आणि अमेरिकेशी संबंधित काही अटी मान्य करून घेणं, अशा प्रकारची रणनीती डोनाल्ड ट्रम्प यांची या आक्रमक विधानांच्या मागे होती. इराणच्या या अटींवर पुढच्या 15 दिवसांमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा होणार आहे. सध्या अमेरिका इराण दरम्यान 15 दिवसांची शस्त्रसंधी करण्यात आली आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांच्या चर्चेनंतर युद्ध समाप्तीची घोषणा होणार की आखातातलं युद्ध आणखी भडकणार हे पुढच्या 15 दिवसात ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.